हो साहेब, हे मेलाय का जिताय? बहुतेक मेला असणार की. नाही अरे बाबा काय मारून टाकणार होतो जिथं असेल ती. बघूनच कळतंय मेलाही. ए तोंड पण ठेवा तुमचं. आधीच आमच्या घराबाहेर इथं खून पडलेला आहे. आता जर जामकरला कळलं ना दुसरं असं काहीतरी झालंय तर त्याला आयतो पोलीसच मिळेल. मेला असला ना तर केसच होईल. मेला नसणारच तो, बेशुद्ध पडला असणार. हो साहेब, मग तुम्हीच बघा ना मेलाय का जिताय? बघा बघा ना. नाही नाही म्हणजे मेला खपला. केलं तो नाही. हाय हाय चिता आहे, मेला ना अजून. असं बोल ना. येडं हेस काय घाबरलीत ना, नीट सांगता येत नाही का तुला? हाय हाय. ए किती वेळा असं ठेवणार याला? काहीतरी करा. या आलोच. आता ह्याच्या घरच्यांना कळवलं पाहिजे, म्हणजे ह्याला घेऊन जायला सांगितलं पाहिजे. आता कुठं शोधायचं ह्याच्या घरच्याला? एक मिनिट, पॅन कार्ड. पॅन्ट काढून कसं कळणार हे कुठलं आहे? पॅन कार्ड, आधार कार्ड, सिम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, राशन कार्ड ते आहे का बघ खिशात, त्यांनी कळन. थांबा मी बघतो. ए त्याचं किस बिस चेक करा बरं. बघ बरं जरा काय आहे का. जन्नत. आजची सोय झाली. थँक्यू गुंड दादा. माझं अंगले दुखते, मला घरी जाऊ दे. माताची बात अरे नाही. आज काही झालं तरी ती जमीन आपल्या हातात येईल. माझी माणसं त्या बाबाला आणि त्याच्या भक्तांना बघून घेतील. तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझं काम म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपलं काम लवकरच सुरू होईल. मॅडम, काय झालं? झालं का काम पूर्ण? मान का खाली घातली? हो मॅडम, त्या कुर्ली गावामध्ये खरंच देव माणसानं अवतार घेतलाय. तो बाबा साधा सुद्धा नाहीये. खरंच त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. वेड लागलाय काय तुम्हाला? दैवी शक्ती आहे म्हणून ह्या काळात कुठली आली दैवी शक्ती? तो साधा सुद्धा बाबा नाही, लय डेंजर आहे. असं काय केलंय त्याने? अहो आम्ही त्यांच्या माणसांना मारायला गेलो होतो ना, आमच्या डोळ्याने आम्ही बघितले मॅडम. तो साधा सुद्धा बाबा नाही, त्याला भविष्य पण समजतं. त्यांनी सांगितलं की तुमच्या जीवाला पण धोका आहे. काय? मला धोका आहे? कुणापासून? तेच तर बाबांनी सांगितलं नाही ना. आम्ही लय विचारण्याचा प्रयत्न केला त्यांना, पण ते बोलले काय असेल ते तुम्हाला सांगू. त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं तिकडं. जा, आमच्या निघण्याची व्यवस्था कर. आता त्या बाबाला भेटलंच पाहिजे. बाबा बस, इथंच ठेवा. अरला कसलं जड आहे. दाढीच वजन 2-2.5 किलो असं. ए याला कशाला इथं आणला? हा तो काय माझा पाहुणा आहे काय? फेका बाहेर त्याला. नाहीतर काय. ए जाऊ दे बाहेर. आता चाललं. थांबा, असू दे त्याला. कशाला असू द्या. लय माझत बोलत होता बाहेर. हा माझ्याशी मारामारी करत होता. ए ऐकलं नाही का तुम्ही? फेका बाहेर त्याला. अप्पा राहू द्या, अज्ञानी येतो, कळत नव्हतं त्याला. देवाच्या चरणावर लीन आहे, देव देईल बुद्धी त्याला. येईल लवकरच, येईल शुद्धीवर येईल तो. बाबा आता बोललो नाही लगेच शुद्धी वाला दे बाबा. बाबा मला माफ करा बाबा, माझी चुकी झाली. परत अशी चूक होणार नाही माझ्याकडून बाबा. उठ. बोल बोल देव माणसाचा जय जयकार असो.
बोल की आहे देव माणसाचा जय जयकार असो. बाबा आज तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी तुम्हाला शरण आलो बाबा. हे बघ, जे आधी तुझ्याकडून झालं ते नकळतपणे झालं. आता तू मला शरण यायचं ठरवलंय, हे तू स्वतःहून ठरवलंय, तर अडवणारा मी कोण? सत्यनाम. बघ बघ एवढं मोठं मन आहे आमच्या बाबांचं. मारायला तर आला होता. काय रे काय कधी आता बाबा ती आमदारबाई तुम्हाला भेटायला येते, निघाली तिकडून. काय आमदार बाई आपल्या घरी येत आहे? हो पैलवानप्पा, हे काय आपल्या टिपरचा फोन आलता आपल्याला आत्ताच. बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आमदार येऊ द्या नाही तर मुख्यमंत्री येऊ द्या, काय ते मी बघून घेतो. तुम्ही फक्त मला अडवू नका. हरिश्चंद्र, आपल्याला हिंसा करायची नाही. जे काही असेल शांतपणे आपल्याला बोलायचं आहे. आई, लालीजी, काय रे? आपल्या घरी पहिल्यांदाच आमदार मॅडम येत आहेत. त्यांचा योग्य तो पाहुणचार झाला पाहिजे. आप्पा, यांना पाहुणचारासाठी काही पैसे लागतील, तुम्ही पैसे द्या. देतो. वहिनी काय लागतंय मला सांगा, मी घेऊन येतो. सांगते. बरोबर. बर चल लाले आवरून घेऊ. थेट आमदार बाई यांना भेटायला येते. होय शपथ, म्हणजे डॉक्टरांच्या डोक्यात नक्कीच मोठा डाव शिजतोय. माझं का डोकं चालणं झालंय? नाही, मी एक काम करते, गरमागरम चाय पिते म्हणजे डोकं चालेल. आधीच या डॉक्टरने काय तो वास दिला त्याच्यामुळे परत डोकं गरगरायला लागलंय माझं. जातीच मी. हे पहा मुलांनो, तुम्ही सगळे, आपल्याला त्यांच्याबरोबर शांतपणे बोलायचं आहे. ते येत आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे शांतपणे ऐकून घेऊ आणि मग आपण बोलू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंसा करायची नाही, राग डोक्यात ठेवायचा नाही. कळालं? होय. मी थोडा वेळ ईश्वराच्या सानिध्यात जातो, तुम्ही तोपर्यंत बाहेर थांबा. सत्यनाम बाबा. सत्यनाम. शरणम हृदयम या.